हाय, मी सौरभ शिंदे. आज आपण इन्व्हेस्टमेंट डिसिजन हा टॉपिक पाहतोय. हा टॉपिक ॲक्च्युली कॅपिटल बजेटिंग ह्या नावाने ओळखला जातो. हा टॉपिक बी.कॉम TY.B.Com मॅनेजमेंट ग्रुपला सेमिस्टर 6मध्ये आहे आणि M.Com पार्ट सेकंडमध्येही आहे. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बघा. एक्झाममध्ये 15 to 20 मार्क्सला याचा क्वेश्चन विचारला जातो आणि खूप इझी टॉपिक आहे. ठीक आहे, चला बघूया आपण. फर्स्ट बघा, आपण हा दिलेला तुम्हाला जो क्वेश्चन आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय, हा आपण रीड करूया. दिलेली इन्फॉर्मेशन वाचू आणि काय विचारलं आहे ते बघूया. ठीक आहे, बघा फर्स्ट तुम्हाला दिसतच आहे डिस्प्लेवरती, अ कंपनी इज कंटेम्पलेटिंग टू परचेस मशीन. टू मशीन A and B आर अवेलेबल, इच कॉस्टिंग ₹5 लाख. दोघांची किंमत किती आहे? ए आणि बी मशीनची ₹5 लाख किंमत आहे. इन कंपेअरिंग टू प्रॉफिटेबिलिटी ऑफ अ मशीन, अ डिस्काउंटिंग ऑफ 10% यूज, म्हणजे 10% डिस्काउंटिंग फॅक्टर आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे, प्रॉब्लेममध्ये पुढे मशीन इज टू बी रिटर्न ऑफ 5 years, म्हणजे त्याची जी काय लाईफ आहे थोडक्यात ही 5 years तुम्हाला दिली आहे. ठीक आहे, बाय स्ट्रेट लाईन मेथड, म्हणजे डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा ते स्ट्रेट लाईन मेथडनी कॅल्क्युलेट आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला खाली त्यांनी बघा जे कॅश इनफ्लो आहेत, म्हणजे जे प्रॉफिट त्याचा जो काय आहे तो तुम्हाला खाली दिलेला आहे. इयर्स दिले आहेत 1 2 3 4 5 आणि मशीन एचं इन लॅकमध्ये दिलेत आणि मशीन बीचं पण इन लॅकमध्ये दिलेत. ठीक आहे, तुम्ही जरा पुढे बघू शकता. तुम्हाला बघा खाली त्यांनी काय दिले, द इंडिकेट विच द मशीन वुड द प्रॉफिटेबिलिटी युझिंग द फॉलोइंग मेथड्स. दोन मेथडनी तुम्हाला बघायचं आहे की कोणती जी काय मशीन आहे ती प्रॉफिटेबिलिटी त्याची बेटर आहे, प्रॉफिटेबल आहे. ठीक आहे, बघा फर्स्ट त्यांनी विचारलं नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. कसं फाइंड आउट करायचं आपण खाली बघतोयच. सेकंड विचारलं तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स मेथड. ठीक आहे, दोन मेथड आहेत बघा. त्यामध्ये तुम्हाला खाली डिस्काउंटिंग फॅक्टरही दिलेत तुम्हाला क्वेश्चनमध्ये. लास्टला दिसतं बघा, इयर दिलेत, डिस्काउंटिंग फॅक्टर तुम्हाला दिलेत. ठीक आहे, आता सोल्युशन बघा खाली तुम्ही इथे बघा, तुम्हाला सोल्युशन दिसतेच आहे. फर्स्ट काय केलं आपण, जे तुम्हाला आता बघा इयर दिलेत ते लिहून घेतले. पहिलं मशीन एचं बघूया आपण. मशीन एसाठी जे तुम्हाला कॅश इनफ्लो दिले, बघ कॅश इनफ्लो तुम्हाला इथे वरती दिला बघा क्वेश्चनमध्ये. मशीन एचा 1.5, 2.0, 2.5, 1.5 आणि 1 हे लॅकमध्ये आहेत. म्हणजे 1.5 म्हणजेच काय 1,50,000. बघा ते सगळं आपण इथे लिहून घेतले. सगळ्यांना दिसते ना इथे. फर्स्ट आपण ते लिहून घेतले आपण. ठीक आहे, जे 1.5 होतं ते 1,50,000, 2.0 होतं ते 2 लाख आणि 2.5 होतं 2,50,000 असं लिहून घेतलं सगळं. त्याचं डेप्रिसिएशन, आता हे डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट कसं केलं व्यवस्थित लक्ष द्या. तर त्याची प्राईस किती आहे बघा, म्हणजेच जे मशिनरीची प्राईस 5 लाख होती बरोबर. मशीन प्राईस 5 लाख आहे. लाईफ किती तुम्हाला दिली आहे 5 years बरोबर. 5 लाख 5 लाख अपॉन 5 years. जर तुम्ही केलं 5 लाख अपॉन किती केलेत 5 years केलेत तर तुम्हाला किती मिळेल 1 लाख मिळेल बरोबर ना. किती मिळेल 1 लाख. असं आपण हे काय केलं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं 1 लाख. ठीक आहे, बघा हे डेप्रिसिएशनमध्ये आपण इथे लिहून घेतलं 1 लाख. समजलं ना कसं आलं डेप्रिसिएशन. 5 लाख टोटल मशीनची प्राईस आहे, आपण लाईफ 5 years तुम्हाला दिले, ती डिवाइड केली आपण 1 लाख तुम्हाला डेप्रिसिएशन मिळालं. त्यानंतर तुम्ही काय केलात डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट झालं बरोबर. पुढचा म्हणजे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, त्यानंतर डेप्रिसिएशन, ते डेप्रिसिएशन ॲड केलं त्यामध्ये, म्हणजे 1,50,000 प्लस 1 लाख इज इक्वल टू तुम्हाला किती मिळाले पुढे इथे तर 2,50,000 मिळाले. ठीक आहे, 2,50,000 मिळाले. सेम असं तुम्ही सगळं 2 लाख प्लस 1 लाख 3 लाख असं सगळे ते काढून घेतलात नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स प्लस डेप्रिसिएशन करून. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे डिस्काउंटिंग फॅक्टर तुम्ही लिहिलात. डिस्काउंटिंग फॅक्टर ऑलरेडी तुम्हाला दिलेत बघा इथे वरती क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही ते डिस्काउंटिंग फॅक्टर लिहून घेतलात जसे दिलेत तसे. नंतर जे काही तुमचा कॉलम आहे थर्ड कॉलम आहे म्हणजे जो CIF, ठीक आहे कॅश इनफ्लोचा, तो तुम्ही काय केलात इंटू त्याला डिस्काउंट फॅक्टर केलात. म्हणजे 2,50,000 इंटू काय केलात 0.909. मग तुम्हाला इथे बरोबर काय मिळालं इथे PV फॅक्टर, म्हणजे PVची अमाऊंट मिळाली, प्रेझेंट व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. ठीक आहे, आणि फायनली तुम्ही प्रेझेंट व्हॅल्यूची टोटल केलात बघा. टोटल तुम्हाला 10,32,850 मिळते. ठीक आहे, समजलं सगळ्यांना इथपर्यंत. 10,32,850 तुम्हाला काय मिळालं इथे तर प्रेझेंट PV म्हणजेच प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इन्फ्लो मिळाला. आता तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू त्यांनी विचारले, फाइंड आउट करायचे आपल्याला. काय करायचं आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय समोर, PV कॅश इनफ्लो मायनस PV कॅश आउटफ्लो. PV कॅश इनफ्लो म्हणजे जी हे तुम्ही आता फाइंड आउट इथे केली आहे ती अमाऊंट, आणि PV कॅश आउटफ्लोज म्हणजे जी फर्स्ट आपण त्याची प्राईस बदलली होती मशिनरीची 5 लाख ही प्राईस, मग ती आपण तिथे फिलअप केली बरोबर 5 लाख, आणि ही जी प्राईस आहे ती इथे फिलअप केली. 10,32,850 मायनस केलं म्हणजे तुम्हाला 5,32,850 जी मिळाली प्राईस, ही तुम्हाला नेट प्रेझेंट व्हॅल्यू मिळाली.
ठीक आहे. समजलं. फर्स्ट नेट प्रेझेंट व्हॅल्यू कशी मिळाली, फॉर्म्युला कसा आहे, पी व्ही कॅश इनफ्लो मायनस पी व्ही कॅश आउटफ्लो. पी व्ही कॅश इनफ्लो आपण कसा फाइंड आउट केला तुम्ही बघितलं तिथे. त्यानंतर पी व्ही कॅश आउटफ्लो म्हणजे ऑलरेडी त्याची किंमत दिलेली असते तुम्हाला प्रॉब्लेममध्ये. आणि जो लास्ट आणि सेकंड विचारलं आहे प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स विचारला आहे. बरोबर. फॉर्म्युला सिंपल आहे बघा, पी व्ही कॅश इनफ्लो अपॉन पी व्ही कॅश आउटफ्लो. जो तिथे मायनस होतं म्हणजे फर्स्ट नेट प्रेझेंट व्हॅल्यूला काय होतं, पी व्ही कॅश इनफ्लो मायनस पी व्ही कॅश आउटफ्लो होतो. इथे फक्त पी व्ही कॅश इनफ्लो अपॉन पी व्ही कॅश आउटफ्लो आहे. मग पी व्ही कॅश इनफ्लोची प्राइस आहे 10,32,850 आणि आउटफ्लो आहे 5 लाख. मग तुमचं आन्सर किती आलं इथे 2.07. समजलं. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स कसं फाइंड आउट केलं बघा. हे झालं मशीन एचं. सेम बघा, सेम तुम्हाला काय करायचं आहे, मशीन बीचं फाइंड आउट करायचं आहे. सेम आहे, पुढे तुम्हाला इथे दिसत असेल. ठीक आहे. मग मशीन बीचं फाइंड आउट तुम्ही इथे केलं की तुम्हाला बघा इथे आन्सर 2.06 येते. बरोबर बरोबर ना. आणि तिथे आपण जे फाइंड आउट केलं होतं म्हणजे कोणाचं मशीन एचं बत येते 2.07 आलं होतं. आणि त्याचं जे नेट प्रेझेंट व्हॅल्यू आली होती ती किती आली होती, 5,32,850 होती. बरोबर. आणि जी आत्ता ह्याची व्हॅल्यू आहे ती किती आली आहे बघू शकता इथे तुम्ही. किती आले, 5,27,650 आले. म्हणजे कोणाची जास्त आहे ती 2.07 आहे, 2.06 आहे. म्हणजे मशीन ए इज अ मोर प्रॉफिटेबल दॅन मशीन बी. म्हणजे मशीन जी ए आहे ती काय आहे, बेटर आहे प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे. प्रॉब्लेम समजला असेल, व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घ्या. काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे. थँक्यू.